कधी तुम्ही असे रडला आहात का की अश्रू दाखवण्याचीही ताकद उरलेली नाही? कधी असं वाटलं आहे का आता आणखी सहन होत नाही? स्तोत्र 6 हा अशा व्यक्तीची प्रार्थना आहे जो बाहेरून मजबूत दिसतो पण आतून पूर्णपणे तुटलेला आहे. हा स्तोत्र आपल्याला शिकवतो जेव्हा शब्द संपतात तेव्हाही अश्रू देवापर्यंत पोहोचतात. दावीद आजारी होता, कमजोर होता, भीतीने भरलेला होता आणि सर्वात मोठी गोष्ट त्याला वाटत होते की हे सर्व त्याच्या स्वतःच्या चुकांचे परिणाम आहेत. हे फक्त शारीरिक दुःख नव्हते, हे आत्म्यावरचे ओझे होते. स्तोत्र 6 आपल्याला दाखवते की देवापुढे तुटलेल्या हृदयाने जाणे कमजोरी नाही, ते विश्वास आहे. वचन 1 हे परमेश्वरा, रागाने मला सुधारू नकोस, रागावू नकोस आणि मला शिक्षा करू नकोस. दावीद म्हणतो, प्रभू सुधार कर पण नाश करू नकोस. ही पश्चात्तापाची प्रार्थना आहे, भीतीतून नाही तर विश्वासातून. वचन 2 हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिळखिळी झाली आहे. इथे वेदना स्पष्ट आहेत, शरीरही तुटले आहे आणि धैर्यही. पण तो एक गोष्ट जाणतो, आरोग्य फक्त देवाकडूनच येते. वचन 3 माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा, मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे? हे 3 शब्द खूप जड आहेत. किती काळ हे परमेश्वरा? हा प्रश्न तेव्हा बाहेर पडतो जेव्हा वाट पाहणे खूप लांबते. पण लक्ष द्या, तो देवाला प्रश्न विचारतो पण देवाला सोडत नाही. वचन 4 परमेश्वरा, तू परतीये व मला पुन्हा शक्ती दे, तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव. दावीद आपली कृत्ये मोजत नाही, तो देवाची करुणा आठवतो. जेव्हा तुमच्याकडे दाखवण्यासाठी काहीच नसते तेव्हा त्याची दया हीच तुमची सर्वात मोठी आशा असते. वचन 5 मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत, मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करू शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर. हे जीवनाची गंभीरता दाखवते. याचा अर्थ असा नाही की मृत्यूनंतर काहीच नाही, तर पृथ्वीवर जिवंत असताना साक्ष देणे महत्वाचे आहे. हे वचन देवासाठी जगण्याची आणि त्याची महिमा करण्याची तळमळ दाखवते. वचन 6 परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रूंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शक्तिहीन, दुबळा झालो आहे. हे सर्वात वेदनादायक वचन आहे. दावीद लपून रडत नाही, तो देवासमोर रडतो. आणि हीच खरी प्रार्थना आहे जेव्हा अश्रूच शब्द बनतात. वचन 7 माझ्या शत्रूंनी मला खूप त्रास दिला, त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहे. दुःख फक्त आताच नाही, जगही त्याला दडपून टाकत आहे. पण ही कहाणी इथे संपत नाही. वचन 8-10 वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा का, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले. माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील. इथेच कहाणी बदलते. तोच दावीद जो रडत होता आता म्हणतो, परमेश्वराने माझा आवाज ऐकला आहे. परिस्थिती कदाचित लगेच बदलली नसेल,
पण विश्वास हृदयाला स्थिर करतो आणि जेव्हा विश्वास परत येतो तेव्हा भीती निघून जाते. माझ्या प्रियजनांनो, स्तोत्र 6 आपल्याला शिकवते, रडणे चुकीचे नाही, तुटणे कमजोरी नाही, पश्चात्ताप नाश आणत नाही. देव अश्रूंना दुर्लक्ष करत नाही, तो ऐकतो. माझ्या प्रियजनांनो, चला आपल्या देवाला म्हणूया, हे माझ्या परमेश्वरा, हे माझ्या प्रभू, जेव्हा माझ्याकडे शब्द नसतील तेव्हा माझे अश्रू तू ऐक. मला बरे कर, माझ्या आत्म्याला शांती दे आणि मला पुन्हा उभे कर. आमेन. जर तुम्हीही कोणत्या दुःख, आजार, भीती किंवा तुटलेपणातून जात असाल तर हे स्तोत्र तुमच्यासाठी आहे. ते ऐका, ते पुन्हा पुन्हा वाचा आणि विश्वास ठेवा. परमेश्वराने तुमचा आवाज ऐकला आहे.